यानंतर पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी येते अकोल्यामधून। अकोल्याच्या तामसवाडीत 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली। अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। तर मामाकडूनच भाचीचा लैंगिक छळ केल्याची ही घटना आहे। या प्रकरणी आरोपीला अटक केल्याची माहिती ही सध्या समोर येते। अकोल्यामधली ही बातमी पाहतोय। अकोल्याच्या तामसवाडीमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। मामाकडून भाचीचा लैंगिक छळ करण्यात आलेला आहे आणि अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 10 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याची ही घटना अकोल्यातून समोर येते। तर मामाकडूनच भाचीचा लैंगिक छळ केल्याची ही घटना आहे। बातमी पाहतोय आपण अकोल्यामधून। मामाकडून भाचीचा लैंगिक छळ केल्याची ही घटना अकोल्याच्या अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक छळ करण्यात आल्याची ही घटना आणि त्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। चक्क मामाकडूनच भाचीचा लैंगिक छळ हा करण्यात आलेला आहे। तामसवाडी या परिसरामध्ये 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची ही घटना घडली। अकोल्यातली ही बातमी आपण पाहतोय। प्रतिनिधी जयेश गवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जयेश, बातमी आपण पाहतोय अकोल्यामध्ये खरं तर ही घटना घडलेली आहे। अधिकचा तपशील नेमका काय आहे? गुन्हा नेमका केव्हा दाखल करण्यात आलेला आहे? पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार? प्रतिनिधी जयेश गवांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, आपण बातमी पाहतोय अकोल्याच्या तामसवाडीमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। मामाकडून भाचीचा लैंगिक छळ करण्यात आलेला आहे। गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी कधी ही घटना घडली, त्यानंतर गुन्हा केव्हा दाखल करण्यात आला आणि पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? क्रांत, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। बदलापूर काजीखेड येथील ही घटना ताजी असताना आता अकोल्यामध्ये अशी अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। अकोल्यातील हिंगणा तामसवाडी हे गाव आहे। अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मामाकडे ती मुलगी शिकायला होती आणि 10 वर्षाच्या चिमुकलीवर या मामाने भाचीवर अत्याचार केल्याची घटना आहे आणि या प्रकरणी तात्काळ पोलिसांनी जे आहे ते आरोपीला अटक केली आहे। विक्रांत, निश्चित जयेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।